महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। 31 मार्च संपला। 31 मार्च पूर्वी 3379 आणि 3361 ला जवळपास 37 कोटी रुपये पाठवले। त्याच्यामुळे या दोन लेखाशीर्षाचे थकीत बऱ्यापैकी निघाले असं माझं मत आहे। 0511 आणि 3261 या हेडचे अनेक ठिकाणचे फेब्रुवारीचे पगार देखील झाले नाही। मग आता ते होतील का? आता नाही, थकीत तर विषयच नाही। आता हे थकीत मध्ये गेलं फेब्रुवारीचं वेतन, त्याच्यामुळे पुढे जून जुलै मध्ये जास्तीचा निधी उपलब्ध करून थकीत काढता येतं का या लेखाशीर्षाचं तो प्रयत्न करतो। म्हणजे 3261 आणि 0511चा हा प्रश्न आहे, तो येणाऱ्या आर्थिक वर्षात मध्यंतरी सोडवण्याचा प्रयत्न करतो। आता मार्चची ग्रँट 3261 ची काल संध्याकाळी जवळपास सोडली आणि 3361, 3379, 0511, 442, 478, 479, 502 या सगळ्या लेखाशीर्षाची ग्रँट सोमवारी संध्याकाळपर्यंत सोडतो, म्हणजे मार्चचे पगार सगळ्यांचे सुरळीत होतील। मग आता मुद्दा असा आहे की काही लोकांचे तरी थकीत राहिले, ते निघू शकतात का? आता मी थकीतची माहिती बोलावली आहे, ती जमली तर तुमच्या व्हॉट्सअपवर 1-2 दिवसात टाकतो। जे काही थकीत यावर्षी बऱ्यापैकी थकीत निघालं, आता जे काही थोडं बहुत राहिलं आहे ते देखील मार्चची वाट न पाहता पुढल्या वर्षी मधातच जून जुलै ऑगस्ट मध्ये केव्हा तरी ते काढण्याचा प्रयत्न करतो। पण तुम्हाला एक सांगताना मला आनंद होतोय की यावर्षी ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे बरीच पारदर्शकता होती, भ्रष्टाचार जवळपास झालाच नाही। आणि ही ऑनलाईन प्रोसेस मी इंट्रोड्यूस केली आहे, हे लक्षात घ्या। आता भविष्यात ऑनलाईनच थकीत देयक काढतील, त्यामुळे पुढल्या वर्षी मध्यंतरी केव्हा तरी काढण्याचा प्रयत्न करतो। मार्चची ग्रँट पाठवतोय, जे राहिलं ते राहिलं, ते पुढे पाहू। तुर्तास एवढेच। तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद।